MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH येत्या 8 तारखेला परभणीच्या पाथरी येथे राष्ट्रवादी अजितदादा गटाचा एक मेळावा आयोजित होणार आहे आणि त्यासाठी आज माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात खरं तर आढावा बैठक घेण्यात आली होती। आजच्या बैठकीच्या निमित्तानं बाबाजानी दुर्राणी यांनी कार्यकर्त्यांसोबत अजितदादांच्या पक्षात जाण्यासंदर्भात चाचपणी केली आहे। नेमकं काय निर्णय झालेला आहे आपण जाणून घ्या। स्वतः माजी आमदार दुर्राणी आपल्यासोबत आहे। दुर्राणी साहेब, आता अधिकृत बाबाजानी दुर्राणी अजितदादांच्या गटात दाखल झाल्याचं म्हणता येईल का? सगळेच कार्यकर्त्याचा आणि पदाधिकाऱ्याचं म्हणणं आहे की मी पूर्वपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरुवातीला 78 पासून पवार साहेबांसोबत राष्ट्रवादीसोबत राहिलेलो आहे। माझ्यासाठी दोन्ही पवार काही नवीन नाही किंवा वेगळे नाही आणि मी त्यांच्यासाठी वेगळा नाही। मी अजित पवाराकडून अपक्ष उमेदवारी या ठिकाणी काही कारण असतो मी अपक्ष उमेदवारी लढली होती या विधानसभेत। पण मी सर्व कार्यकर्त्याचा मनोगत जाणून घेतला आणि येत्या 8 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये अधिकृतरित्या सर्व कार्यकर्त्यासह या ठिकाणी पाथरी येथे मेळावा घेऊन जाहीर प्रवेश करणार आहे। येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची खरं तर ही पूर्वतयारी आहे का? कारण 2-3 महिन्यामध्ये निवडणुका लागतील असं बोललं जाते। आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं खरं म्हणलं तर परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस का प्राबल्य 99 पासून राहिलेलं आहे। 20 वर्षापासून जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिली। 9 पैकी 5 पंचायत समित्या हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिले। 9 नगरपालिकापैकी 4 नगरपालिका हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहील। जिल्ह्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचा प्राबल्य राहिलेला आहे आणि भविष्यात बी आमचे प्रयत्न हेच राहील की जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हे अजित पवार गटाच्या ताब्यात कशी येईल, पंचायत समित्या कशी येतील, नगरपालिका कशी येतील याच्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहे। बहुसंख्य कार्यकर्त्यांचं असं मनोगत होतं की तुम्ही अजितदादांच्या पक्षात प्रवेश करावा। 8 तारखेला नेमकं काय कार्यक्रम असणार आहे आणि कोण कोण येणार आहे? नाही, 8 तारखेला तर सगळे आमचे पदाधिकारी म्हणजे पहिलेच राष्ट्रवादीचे होते। आता हे राष्ट्रवादी आणि ते राष्ट्रवादी म्हणजे असं काही नाही की अजितदादासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्याला ओळखतात दादा, तर हे काही असं काही नवीन काही हे नाही। पण एक अधिकृतरित्या एक प्रक्रिया होऊन जाते कायदेशीर की बाबा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार गटात प्रवेश झाला। सत्तेसोबत राहणार असं कार्यकर्त्यांची भावना होती। नाही, सत्तेसोबत राहण्याची कार्यकर्त्याची भावना एक तशी बी एक आहे भावना। आणि अजितदादा पवार हे एक कणखर नेतृत्व आहे, काम करणारा नेतृत्व आहे। त्यांच्यामुळे अनेक कामं जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये होण्याची शक्यता आहे। म्हणून लोकांची इच्छा आहे असा फुले शाहू आंबेडकरच्या विचारानेच आम्ही बी कोणी पक्षामध्ये आतापर्यंत काम केलेलं आहे। दोन्ही पक्षामध्ये पवार साहेबाकडे अजितदादाकडे आणि त्या अजितदादा ते विचार कायम आहे आणि त्या हिशोबाने आम्ही भविष्यातले विकासाचे कामं जास्तीत जास्त अजून करण्यासाठी आणि कार्यकर्त्याचे मनोगत तसं प्रकारचं होतं की अजितदादासोबत आपण सर्वांनी राहावं आणि अजितदादाच्या मनात आहे की त्यांनी असा करा मला वेगळा ट्रीटमेंट कधी दिला नाही आणि मी गेल्याबरोबर दादाने होकार दिला आणि त्यांनी 8 तारीख दिली आणि हे तारखेला प्रवेश आहे। कोण कोण दुरांचा 8 तारखेच्या कार्यक्रमात कोण कोण येणार आहे आणि काय काय कार्यक्रम असणार आहे 8 तारखेला? नाही, 8 तारखेला बरेच लोक आहेत, आज मी नाव जाहीर करत नाही। त्या दिवशी तुम्हाला बातमी पुन्हा अजून एक बातमीला संधी मिळेल। पक्षप्रवेश आहे? पक्षप्रवेश निश्चित आहे। बरं, दोन्ही पवार एकत्रित यावं अशा चर्चा सुरू आहे आणि एकत्रित येण्याच्या मार्गावर आहे असं खरं तर चर्चा आहे। काय तथ्य आहे तुम्हाला काय माहिती आहे? दोन्ही पवारांनी एकत्रित यावं असं तुम्हाला वाटतं का? आता हे तुमच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते। असा असला तर अत्यंत कार्यकर्त्याच्या मनातली बी हेच भावना आहे। आता हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नाही, पवार साहेबांच्या गटाचे बी कार्यकर्त्याची हेच भावना आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन हे राज्याचा आणि देशाचा विकासामध्ये सहभागी व्हावा असं सगळ्याचंच म्हणणं आहे आणि याच्यात काही असा वेगळा वाटायचं काही कारण नाही। थँक्यू।
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी होते. 8 तारखेला अजित पवार यांच्या उपस्थितीत पाथरीमध्ये बाबाजानी दुर्राणी अजितदादांच्या गटात प्रवेश करणार आहे. तर अनेक कार्यकर्त्यांचा त्या 8 तारखेला खरं तर अजितदादांच्या गटात प्रवेश होणार असल्याचंही दुर्राणी यांनी विधान केले. तर दोन्ही पवार एकत्रित आल्यास त्याचं स्वागत आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना आहे की दोन्ही पवारांनी एकत्रित यावं असं देखील विधान या ठिकाणी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, पाथरी, परभणी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर.